तर सुरेश धस हे चित्रपटाचा सीन क्रिएट करत आहेत असं तृप्ती देसाई म्हणाल्या। धसांनी पोलिसात जायला हवं असंही तृप्ती देसाईंनी म्हटलंय। शिवाय सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा तृप्ती देसाई म्हणाल्या। तुम्ही डायरेक्ट पोर्टलला मुलाखत देताय। मला वाटतं की या प्रकरणाचा बाऊ करायचा आणि ते म्हणतायत की खोक्या प्रकरणात सुरेश धस यांना विलन ठरवण्यात आलं। यांना सुरेश धस यांना कोणी विलन ठरवलेलं नाही, पण बीडच्या राजकारणात यांना हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूज करायच्या। सुरेश धस आपण जर बघितलं तर चित्रपटांचे डायलॉग करणं किंवा चित्रपटांसारखे सीन क्रिएट करणं याच्यामध्ये ते माहिर आहेत। त्यामुळे असे काहीतरी सीन क्रिएट करायचे, असे काहीतरी डायलॉग मारायचे की जेणेकरून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होईल। स्वतःला बीडच्या राजकारणामध्ये हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीची सहानुभूती मिळवण्यासाठी या प्रकरणाचा बाऊ करण्यासाठी अशा पद्धतीचं सुरेश धस असं म्हणतायत की आपल्याला माहिती आहे बिश्नोई समाजात हरणाला देव मानलं जातं। राजस्थान मधून मुंबईमध्ये बिश्नोई समाजाची लोक आणली गेली होती हा सगळा कट रचण्यासाठी, असं देखील सुरेश धस म्हणतात। सुरेश धसांना जर माहिती आहे की अशा पद्धतीचे लोक कुठल्या राज्यात आले होते, कसे आले होते, कुणी बोलवले होते, त्यांच्याकडे कुणी तक्रार केली होती, तर आपला देश कायद्यानुसार चालतो। आपल्या राज्यामध्ये जे आहे ते पोलीस स्टेशन आहे, तर त्यांनी तिथं गुन्हा दाखल करावा।